ऊस लागवडीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी ऊसामध्ये फुटव्यांची संख्या जास्त असणं खूप महत्त्वाचं आहे. तर ऊसामध्ये फुटव्याची संख्या जास्त करण्यासाठी आपण आळवणी करू शकता. ऊस लावण केल्यापासून 1 महिना झाल्यानंतर आपण फुटव्यासाठी आळवणी करू शकता. तर आपण फुटव्यासाठी आळवणीमध्ये 126100 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर 100 ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता. 15 लिटरच्या पंपाला आपण हा प्रमाण वापरायचा आहे. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 50 ग्रॅम प्रतिपंपाला वापरू शकता. त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्स चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट्स वापरणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन हे मायक्रो न्यूट्रिएंट खूप आवश्यक असतात. तर चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट आपण वापरावं. 15 ग्रॅम वापरावं प्रतिपंपाला. त्यानंतर ॲमिनो ॲसिड्स वापरणं खूप गरजेचं असतं. तर ते आपण 50 ml वापरणं गरजेचं आहे 1 पंपासाठी. आणि ह्युमिक ॲसिड वापरावं, कारण ह्युमिक ॲसिड वापरल्याने मुळ्यांची वाढ खूप छान पद्धतीनं होते. त्याच्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड वापरणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण फुटवे जास्त करण्यासाठी, ऊसामध्ये फुटवे जास्त करण्यासाठी ही आळवणी करू शकता आणि खूप छान पद्धतीनं रिझल्ट येतो. आपण एकदा ही आळवणी करा, आपल्याला खूप छान पद्धतीनं ऊस शेतीमध्ये फुटव्यांची संख्या जास्त होते. तर फुटव्यांची संख्या जास्त झाली तरच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.